तो पुरुष पत्नीला या 4 गोष्टीबद्दल सांगतो. तो कधीच सुखी राहत नाही. पती पत्नी हे एक असे नाते असते ज्यामध्ये दाम्पत्यामध्ये कुठलीच गोष्ट लपलेली नसते. दोघेही आपल्या जीवनातील सुखदुःख, त्रास आणि आनंदाचे क्षण एकमेकांसोबत वाटून घेतात. परंतु पती पत्नींमध्ये अशा काही गोष्टी असतात ज्या पतीने कधीच पत्नीला सांगू नयेत. 1. कमकुवतपणा. चाणक्यांनी लिहिलेल्या नीतिशास्त्रामध्ये असे सांगितले आहे की पतीने कोणत्याच प्रकारच्या कमकुवतपणाबद्दल पत्नीला सांगू नये. आचार्य चाणक्यांच्या मते पत्नीला जर पतीच्या कमकुवतपणाबद्दल समजले तर ती प्रत्येक वेळी त्याच कमकुवतपणाबद्दल बोलते आणि आपल्या मनासारखे करून घेते. म्हणूनच पुरुषांनी आपला कमकुवतपणा नेहमी पत्नीपासून लपवून ठेवला पाहिजे. 2. अपमान. नीतिशास्त्रामध्ये असे सांगण्यात आले आहे की जर पतीचा कोणीही अपमान केला असेल तर त्याबद्दल कधीच पत्नीला सांगू नये. कारण विवाहित स्त्रियांबद्दल असे मानले जाते की जर पुढे जाऊन कधी पतीसोबत कुठल्याही गोष्टीवरून भांडण झाले तर किंवा कधी कुठलाही वाईट प्रसंग आला तर ते त्या अपमानाची आठवण करत पतीला काहीही उलट-सुलट बोलू शकते. 3. दान. आचार्य चाणक्यांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये असे सांगण्यात आले आहे की जर कधी तुम्ही दान केले तर ते एवढे गुप्त असले पाहिजे की उजव्या हाताने केलेले दान डाव्या हाताला कळू नये. याचप्रमाणे जर तुम्ही कधी दान केलेत किंवा कोणाचे आर्थिक मदत केली तर त्याबद्दल सुद्धा आपल्या पत्नीला कधीच सांगू नये. कारण असे होऊ शकते की भविष्यात ती कधीही तुम्हाला असे करण्यापासून थांबवू शकते. 4. कमाई. आचार्य चाणक्य असे मानतात की कुठल्याच पतीने आपण किती कमावतो हे कधीच पत्नीला सांगू नये. ते असे मानतात की जर पत्नीला आपला नवरा किती कमावतो हे कळले तर त्या पतीला आपली कमाई खर्च करण्यापासून थांबवायला सुरुवात करतात. कधी कधी तर त्या अत्यंत गरजेच्या वस्तूंसाठी सुद्धा खर्च करू देत नाहीत. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.